नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी। नोकरदारांचा पगार आणि सेवानिवृत्ती वेतनधारकांचे पेन्शन होणार आता आरबीआय मार्फत वितरित। कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थेट रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून पैसे पाठवले जाणार, तर नवीन प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांना मिळेल मोठा दिलासा। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनधारकांची पेन्शन वितरित करण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून एक नवीन प्रणाली सुरू करण्यात आली असून आता या नवीन प्रणालीनुसार आता पेन्शनधारक आणि अधिकारी कर्मचारी यांचे पगार आता रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून केले जाणार आहेत। अगोदरच्या प्रणालीमध्ये बदल करत सरकारने सरकारी नोकरदारांना देण्यात येणारा पगार व सेवानिवृत्ती वेतनधारकांची पेन्शन यामध्ये आता सुसूत्रता यावी याकरिता या प्रणालीमध्ये बदल केलेला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की आता सरकारी नोकरांचे पगार आणि सेवानिवृत्तांच्या पेन्शनमध्ये सुसूत्रता यावी याकरिता शासनाच्या माध्यमातून प्रणालीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता पेन्शनधारकांची पेन्शन, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार आता हे थेट रिझर्व्ह बँकेतून केले जाणार आहेत। या नवीन पद्धतीत आता शासन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पैसे जमा करेल आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थेट रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून पाठवले जाणार आहेत। आणि विशेष म्हणजे एप्रिल महिन्यांचे पेन्शन आता या ई कुबेर प्रणालीच्या माध्यमातून वितरित करणार येणार असल्याची माहितीही समोर आली आहे। ही प्रणाली 1 एप्रिलपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेली असून आता त्यानुसार पेन्शन देण्यासाठी असलेली ECS, NEFT, CMP फास्ट प्लस इत्यादी पर्याय आता पूर्ण क्षमतेने बंद करण्यात येणार आहे आणि ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देशही शासनाच्या वित्त विभागाने दिलेले आहे। निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी जेव्हा निवृत्ती वेतन सुरू केले त्यावेळी जिल्ह्यातील बँकेत खाते उघडलेले होते, परंतु आता या बँक खात्याची कोषागार कार्यालयास माहिती न देता परस्पर जिल्हाबाहेर व जिल्ह्यातील इतर बँकेमध्ये ते वर्ग करून घेतल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे आता निवृत्ती वेतन घेण्यासाठी ज्या ठिकाणी खाते आहे त्या बँक शाखेचा IFSC कोड आता कोषागार कार्यालयाला देणे गरजेचे आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्स। तोपर्यंत नमस्कार।